नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, ज्या पद्धतीने आपण लेवल डिस्कशन केलं होतं, ज्या पद्धतीने आपण व्ह्यू डिस्कशन केला होता, तो जर तुम्ही व्यवस्थितरित्या नोट करून ठेवला असेल, व्यवस्थितरित्या बघितला असेल आणि तो जो व्ह्यू होता तो तुमच्या आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर वापरण्याचा प्रयत्न केला असेल किंवा त्याची हेल्प घेतली असेल, तर तुम्हाला आजच्या दिवशी देखील एक चांगला मोमेंटम निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो कॅप्चर करता आलेला असणार आहे. कारण की मार्केट जर बघितलं तर जो व्ह्यू आपण काल डिस्कशन केला होता तसंच तसं मार्केटने आज मोमेंटम दिलेला आहे. आजचाच नाही तर मागील पूर्ण आठवडा जर बघितला तर प्रत्येक दिवस मार्केटनी जे आपण प्रिडिक्शन केलं होतं त्या पद्धतीने परफॉर्मन्स केलेला आहे. तुमचे टेलिग्रामला देखील मेसेज होते, इंस्टाग्रामला देखील मेसेज होते, यूट्यूबमध्ये देखील कमेंट होत्या आणि खूप साऱ्या मित्रांना खूप व्यवस्थितरित्या कालचा व्हिडिओचा ओव्हरऑल पूर्ण आठवड्यामध्ये चांगला मोमेंटम कॅप्चर करता आलेला आहे. हे बघून खूप चांगलं वाटलं. तुमच्या कमेंट्स वाचून, तुमचे मेसेज बघून खूप चांगलं वाटलं. कारण की ही संपूर्ण जी मेहनत मी घेत असतो आपल्या यूट्यूबसाठी आणि संपूर्ण मार्केट रीडिंग शिकवण्यासाठी, आय थिंक कुठे ना कुठे ते तुमच्यापर्यंत पोचतं आहे, हे या कमेंट आणि मेसेजमधून मला समजून येते. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं की स्ट्रक्चर थोडंसं नेगेटिव्ह आहे. आपला जो तुम्ही कालचा थंबनेल जरी बघितला असेल तरी तिकडे मी तुम्हाला क्लिअरली अपडेट दिला होता की क्रॅश अभी बाकी आहे. कारण की मार्केट जर स्ट्रक्चर क्रिएट झालं होतं ते बेरिश फ्लॅग एम्पोल होतं. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, खूप साऱ्या मित्रांचे अजूनही कमेंट येतात की सर आश्चर्य वाटतं तुम्ही कुठलंही इंडिकेटर वापरत नाही, तुम्ही कुठलंही थर्ड पार्टी म्हणू शकतो आपण त्याला, इंडिकेटर किंवा कुठलंही टूल तुम्ही यूज करत नाही का? तर मी वारंवार तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो, प्राईज ॲक्शन जी आहे ना ती सुपिरियर आहे. जर तुम्हाला मार्केटमध्ये लाँग टाईम टिकून राहायचं असेल किंवा तुम्हाला इंडियन मार्केट, कमोडिटी, क्रिप्टो करन्सी कुठलं पण मार्केट जर रीड करायचं असेल, कुठलंही मार्केट शिकायचं असेल तर त्याच्यात नंबर 1ला असते प्राईज ॲक्शन. आणि मी वारंवार सांगत असतो की तुमचा जो टाईम घालवायचा आहे एज्युकेशनचा, तुम्ही जो टाईम देणार आहे मार्केटला, तो प्राईज ॲक्शन शिकण्यासाठी नक्की द्यायचा आहे. तुम्ही जर इंडिकेटर ह्या गोष्टी जर शिकत राहिल्या तर त्याचा लाँग टर्ममध्ये तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे. परंतु जर तुम्ही वेळ जर प्राईज ॲक्शनवर शिकण्यासाठी दिला तर तुम्ही प्रत्येक गोष्टी शिकणार आहे. मी तुम्हाला काल देखील उदाहरण दिलं होतं ॲटोमॅटिक गाडीचं आणि घेरच्या गाडीचं. ओके, जर तुम्हाला घेरची गाडी येत असेल, फोर व्हीलर चालवता, तर तुम्ही ॲटोमॅटिक आणि सगळ्या प्रकारच्या गाडी चालवू शकता. परंतु जर तुम्ही फक्त ॲटोमॅटिक गाडीवरती शिकला असाल तर तुम्हाला घेरची गाडी चालवता येणार नाही आहे. याचा अर्थ काय आहे की तुम्ही फक्त टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेऊन तुम्ही पुढे जात आहे, तुमचा कोर पक्का नाही, तुमचा पाया पक्का नाही आहे. सो वारंवार मी हीच गोष्ट सांगत असतो की फोकस ॲनालिसिस व्हिडिओ बघताना फोकस हा कशा पद्धतीने लेवल डिस्कशन केलं आहे तिकडे द्या. लेवल कशा मार्क केलं आहे ती दुसरी गोष्ट आहे. लेवल मार्क करताना व्ह्यू काय ठेवला आहे, कशा पद्धतीने व्ह्यू ठेवला आहे, याच्याकडे जर तुम्ही जास्त फोकस देत असाल तर मार्केट तुम्हाला समजणार आहे. अन्यथा फक्त उद्या ट्रेडिंग करायचं म्हणून आजच्या लेवल काय घाईगडबडीत बघितल्या किंवा व्हिडिओ इग्नोर केला, फक्त लेवल बघूया आपण, सर जेव्हा टेलिग्रामवरती टाकतील त्या लेवलचा उपयोग करून ट्रेडिंग करूया, नाही. जर तुम्हाला फक्त लेवल दिल्या, तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ नाही बघितला आणि फक्त लेवल तुमच्या समोर ठेवल्या, तर तुम्हाला जी प्राईज ॲक्शन आहे ती समजणार नाही आहे. ओके, त्यामुळे फक्त रस्ता चांगला असून उपयोग नाही आहे, तुम्हाला गाडी देखील तशीच चांगली चालवता आली पाहिजे. लेवल म्हणजे फक्त एक रस्ता आहे, फक्त एक व्ह्यू आहे, पण तुम्ही जी गाडी चालवणार आहे ती तुम्हाला चालवता आली पाहिजे. रोड कितीही चांगला बनवून दिला ना, जर तुम्हाला गाडी येत नसेल तर त्या रोडचा काही उपयोग नाही आहे. लेवल्स फक्त एक रोड आहे, प्राईज ॲक्शन आहे ती तुमची गाडी आहे. तुम्हाला किती पद्धतीने प्राईज ॲक्शन व्यवस्थित जमती आहे त्या पद्धतीने तुम्ही लेवलचा उपयोग करून घेणार आहे. अन्यथा लेवल तर सगळ्यांनीच बघितले असेल, परंतु सगळ्यांना लेवलवरती ट्रेडिंग करता आली असेल का? बिलकुल पण नाही. परंतु प्राईज ॲक्शन जर तुमच्यासोबत असेल आणि लेवल नसतील तर तुम्ही प्राईज ॲक्शनवरती ट्रेडिंग करू शकता, पण लेवल नसलं तरी चालतात. सो त्याच्यामुळे एकच सांगणं आहे की प्राईज ॲक्शन आणि कोर पक्का करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो लक्षात ठेवा
तुम्हाला वाटत असेल की सर ॲनालिसिस सोडून इतकं काय सगळं सांगतात ते. हो, मला माहिती आहे की तुम्हाला काही काही लोकांना कंटाळवाणं वाटत असेल, काही काही लोकांना टाईमपास वाटत असेल, काही लोकांना वायफटची बगबग वाटत असेल, कारण की तशा कमेंट येतात, त्या वाचतो मी, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बोला. परंतु माझं काम आहे व्यवस्थित गायडन्स करणं, माझं काम आहे व्यवस्थित रस्त्यावर चालवणं. बाकी तुमची मर्जी आहे, तुम्हाला काय आत्मसात करायचं आहे ते तुम्ही करू शकता. परंतु एक मेंटर म्हणून एक मार्केटचा छोटासा अनुभव मला आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायला मिळतात मला, त्याचा मात्र मला आनंदच होतो. परंतु तुम्हाला त्यातनं काय घ्यायचं आहे हे कम्प्लिटली तुमच्या हातामध्ये आहे. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर एकदम चांगला दिवस होता आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा देखील झाला असणार आहे. आणि बघा आता की प्राइस ॲक्शन जर चांगली माहिती असते तर आज आपण थोडंसं म्हणजे रेग्युलरच बघत असतो. क्रिप्टोमध्ये पण थोडंसं बघत होतो मी, तर क्रिप्टोमध्ये थोडंसं बघून घ्या की एक प्राइस ॲक्शन चांगली झाली होती. बघा इकडे हायर हाय पॅटर्न क्रिएट चालला होता, डबल ट्रिपल टॉप क्रिएट झाला होता. आणि ज्यावेळेस BTC या लेवलवरती होता त्याच वेळेस मी क्रिप्टोच्या टेलिग्राम चॅनलला देखील अपडेट दिला होता की ही जी ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर एक डाऊनसाईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. हा मोमेंटम जर तुम्ही बघितला तर जवळजवळ 1600 ते 1700 पॉईंटचा मोमेंटम आहे. ओके, 1600 ते 1700 पॉईंटचा मोमेंटम, इतका चांगला मोमेंटम कॅप्चर करता आलेला असणार आहे जे मित्र क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करतात. ओके, जर तुम्ही देखील इंटरेस्टेड असाल तर हा जो प्लॅटफॉर्म आहे डेल्टा एक्सचेंज, याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. टेलिग्राम चॅनल देखील आहे, तो आपल्या जो टेलिग्राम आहे त्याच्यावर मी अपडेट देईन, त्याची लिंक देखील शेअर करेन. त्यामुळे नक्की विचार करू शकता, कारण की हे मार्केट 24/7 चालतं. आणि शनिवार रविवार जेव्हा इंडियन मार्केटला सुट्टी असते तेव्हा हे मार्केट चालू असतं. आणि ज्या मित्रांना माहिती झाले हे ट्रेडिंग कसं करायचं, किंवा मी काही गायडन्स देतच असतो, टेलिग्रामवरती देत असतो, क्रिप्टोच्या सांगत असतो, व्हिडिओ देखील करण्याचा प्रयत्न करत असतो, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा व्हिडिओ देखील करतो. परंतु आय होप तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर लिंक जर आपल्या ही जे डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे, ओके, आपण काही यांच्यासोबत टाईप बीप नाही, परंतु FIU रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे. इंटरेस्टेड असाल तर नक्की अकाउंट ओपन करू शकता. आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरून जर ओपन केलं तर त्याचे वेगवेगळे फीचर मी तुम्हाला सांगेन हळूहळू, आपल्यासोबत जर जॉईन झाला तर. ओके, सो इंटरेस्टेड असाल तर नक्की बघा. आणि क्रिप्टोचा देखील एक चॅनल आहे, तिकडे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता, तिकडे देखील मी इन्फॉर्मेशन शेअर करत असतो. ओके, बॅक टू आपल्या घरी येऊ, आपल्या इंडियन मार्केटकडे. ओके, आता शनिवार रविवार मार्केटला 2 दिवस सुट्टी आहे. ओके, त्याच्यामुळे आय होप तुम्ही आजचा जो ट्रेडिंग सेशन होता तो व्यवस्थितरित्या हँडल केला असेल. शनिवार रविवार सुट्टी, मार्केट सोमवारी ओपन होणार आहे. आज ज्या पद्धतीमध्ये प्राइस ॲक्शन नेगेटिव्ह झाली आहे, आणखी फॉल एक्सपेक्टेड आहे. ओके, आणखी डाऊनसाईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे शनिवार रविवार जितके तुम्हाला नॉलेज घेता येईल तितके नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. ओके, आणि आता जर बघितलं तर आपण सोमवारसाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सच्या लेवल डिस्कशन करणार आहोत. आय होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला, व्हिडिओला डिसलाईक करा. का नाही आवडला त्याचं कारण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, तसं आपण इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत राहू. मी वारंवार इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तुमचं मला फीडबॅक तितकासा येत नाही. त्याच्यामुळे नक्की मला फीडबॅक देत जावा कमेंट करून. ओके, लाईक देखील नक्की करत जावा, कारण की लाईकचं प्रमाण हे कमी झाले. मला माहीत नाही तुम्हाला लाईक करायला कंटाळा येतो का, तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही, याचं मला जरा क्वेश्चन मार्क असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही लाईक केलं तर मला समजून येईल, कमेंट केलं तर समजून येईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जुने असाल, सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करा. ओके, आणि बघा तर 70% जवळजवळ 70-65-60% लोक आहे ना रेग्युलर व्हिडिओ बघतात, परंतु का माहीत का सबस्क्राईब करत नाहीत. ओके, आणि मी जे बोलते सबस्क्राईब याला इतकं सिरियसली घेऊ नका, हेतू बघा. ओके, कारण की आपलं जे मराठी टोन असतो तो कुठं ना कुठे येतो, तुम्हाला माहिती असेल. जर तुम्ही हार्डकोर मराठी असाल आणि जर तुम्हाला हिंदी बोलायला सांगितलं तर थोडा आपला पणा येतोच ना त्या हिंदीमध्ये, तसंच असतं. ओके, त्यामुळे सबस्क्राईब काय एकच आहे, तुम्हाला समजलं तुम्ही सबस्क्राईब करू शकता.
ओके, व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे जर बघितलं तर काल आपण काही लेवल डिस्कशन केलं होतं. 25,100ची लेवल डिस्कशन केली होती, 25,161ची लेवल डिस्कशन केली होती आणि 2 लेवल आपण डिस्कशन केलं होतं डाऊन साईडला, 25,060ची आणि 25,020ची. मी हे देखील डिस्कशन केलं होतं की 25,000पर्यंत जाऊ शकता. 80-90% प्रॉफिट जरी लॉक केलं आणि त्याच्यानंतर काय मोमेंटम येईल तो बोनस म्हणून कन्सिडर करू शकता रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने. इकडे जर बघितलं तर मार्केटनी ब्रेक केलं, छोटा मोठा पुलबॅक दिला आणि त्याच्यानंतर सरळ सरळ डाऊन साईड मोमेंटम दिला. ज्यावेळेस इथपर्यंत निफ्टी आला होता, या लेवलवरतीच निफ्टी आला होता. मी सांगितलं होतं तिकडे की क्लिअरली अपडेट केलं होतं की दुकान बंद करा, जास्त काही मोठी रिस्क घेण्याचा विचार करू नका. त्याच्यानंतरही बऱ्यापैकी मोमेंटम दिला आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशनमध्ये गेला. ओके, सो जे आपण डिस्कशन केलं होतं त्या पद्धतीने मोमेंटम दिला आहे, काही जास्त सांगण्यासारखं नाही आहे. बुलिश साईडला बघा लेवल कुठली होती, 25,161ची. ही लेवलच ब्रेक झाली नाही, याचा अर्थ काही बुलिश साईडचा कुठलाही व्ह्यू नव्हता. आता जर कोणी बुलिश साईडला व्ह्यू घेतला असेल आज, तर त्यांनी स्वतःला क्वेश्चन करून बघा की बुलिश साईडला का घेतला असेल व्ह्यू. आणि कमेंटमध्ये जरी सांगितलं सर मी बुलिश साईडला व्ह्यू घेतला होता या कारणांमुळे, तरी हरकत नाही आहे. कारण की प्रत्येक कमेंट आहे ना मी वाचत असतो, जितक्या वाचत तितक्या मला पॉसिबल होतं तितक्या वाचतो मी. आणि ते लोक दुसरे देखील कमेंट वाचत असतात, त्यामुळे कमेंटमध्ये खूप काही शिकायला मिळतं, लक्षात ठेवा. ओके, आता ओव्हरऑल चार्ट तुम्हाला मी काल पण दाखवला होता. मी तुम्हाला क्लिअरली काल अपडेट केलं होतं की ही जी प्राइस ॲक्शन आहे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊ, कुठे ना कुठे ही जी प्राइस ॲक्शन आहे ही आपल्याला काय बघायला मिळत होती, निगेटिव्ह बघायला मिळत होती. आणि तर निगेटिव्हपणाचा मोमेंटम दाखवला आहे निफ्टीने आज डाऊन साईडला. म्हणजे जो आपण प्रिडिक्शन केलं होतं बघा, या लेवलवरती निफ्टी होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं एक बुलिश मोमेंटम येईल. निफ्टीला जर खाली जायचं असेल तर ते ही लेवल नाही खाली जाण्यासाठी, निफ्टी इकडे येईल, इकडे काही प्राइस ॲक्शन निगेटिव्ह करून तिकडनं खाली पडेल. आज त्याचा मी पूर्ण व्हिडिओ देखील टेलिग्रामवरती दिला होता, स्क्रीनशॉट देखील शेअर केले होते. त्याच्यामुळे मार्केट किती चांगल्या पद्धतीने प्राइस ॲक्शन फॉलो करतं याचा अंदाज तुम्हाला येईल. आणि जे पण आपण नॉलेज घेतलेलं आहे, म्हणजे जे इतका वर्षाचा अनुभव माझ्याकडे आहे मार्केटचा, आता तो मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, सो त्यातला तुम्ही 50-60% जितकं तुम्हाला घेता येईल तितकं घ्या. कारण की मी कंजूसी बिलकुलही करत नाही सांगायला. मी असं कधीच ठेवत नाही की ही गोष्ट खूप प्रीमियम आहे, खूप सुपिरियर आहे, आपण ही नको सांगायला, असा माझा बिलकुलही हेतू नसतो. मला जितकं खुलता येतं तितकं मी खुलण्याचा प्रयत्न करतो. ओके, त्याच्यामुळे नक्की फोकस ठेवत जावा प्राइस ॲक्शनवरती. जे मी सांगतो ते खूप व्हॅल्युएबल नॉलेज असतं. आता मार्केटने एक ब्रेकडाऊन दिलेला आहे, या लेवलपासून मार्केट आलं, मार्केटने पुलबॅक घेतला, हा पुलबॅक देखील आपण पकडला होता. इकडनं डबल टॉप मी तुम्हाला सांगितलं होतं, कालचा देखील सेलिंग मोमेंटम पकडण्यासारखं होता, आजचं तर एकदम क्लिअर कटच डिस्कशन केलं होतं. आता जर लक्षात घेतलं तर रिसेंटली सपोर्ट काय बनतोय, मला आता निफ्टी आहे तो 24,800 आणि 24,400. इकडे लक्षात घ्या, 24,800 आणि ऑलमोस्ट 24,500 ह्या ज्या लेवल आहेत या येताना दिसतं ते. ओके, येताना दिसतं ते म्हणजे आता लगेचच तुम्ही उद्या उठल्या लगेच सोमवारच्या दिवशी सेलिंगचा विचार नाही करायचा. त्याच्यासाठी आपल्याला इंट्राडेमध्ये काय मोमेंटम होती आहे, काय लेवल मार्केट फॉलो करतं आहे, काय प्राइस ॲक्शन त्याच्यासोबत मॅच होते. एक असतं प्राइस ॲक्शन निगेटिव्ह दिसते, ठीक आहे, ही प्राइस ॲक्शन निगेटिव्ह दिसते ठीक आहे, परंतु आपल्याला तर इंट्राडेमध्ये ट्रेड करायचं ना. इंट्राडे मार्केट थोडं पुलबॅक पण दाखवू शकतं 70-80 पॉईंटचं, काही मोठं नाही मार्केटसाठी. मग आता तो पुलबॅक कसा प्ले करायचा आहे, किंवा मार्केट जर निगेटिव्ह साईडला येत असेल तर मार्केट मग निगेटिव्ह साईडला तर ते कुठून प्ले करायला पाहिजे, या गोष्टी आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. परंतु आत्ता जर बघितलं तो 24,800 आणि त्याच्यानंतर हा जो सपोर्ट आहे 24,400 हा येताना दिसतोय. कारण की ही एक रेंज होती निफ्टीची. इकडे जर बघितलं तर ऑलमोस्ट ह्या लेवल सगळ्याच रिमूव्ह करतोय. इकडे जर बघितलं तर ही एक रेंज होती निफ्टीची, जी निफ्टी कंटिन्युअसली फॉलो करत होता. ओके, इकडे जर बघितलं तर आणखी आपण खाली जरी घेतलं तरी हरकत नाही, कारण की मल्टिपल सपोर्ट आहे ते. ओके, तुम्ही जर बघितलं तर एक राऊंड लेवलच बनते 24,500ची. बघा इकडे 1 2 3 4 5 6 वेळा इकडनं मोमेंटम दिला होता. ही तुम्हाला तारीख पण पाईट झाली असणार आहे, 12 मेची तारीख आहे. ओके, वाटलंच ते एकदा मी तुम्हाला दाखवतो देखील, कारण की
ओके, 9 मे ते 12 मेची तारीख आहे. निफ्टी कंटिन्युअसली या झोनमध्ये जवळजवळ 1.5 महिना होता आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट करून परत निफ्टीने इकडे एक चॅनल क्रिएट केलेलं आहे अशा पद्धतीने. आता चॅनल जर बघितलं तर ह्या चॅनल तुम्ही जर बघितलं व्यवस्थित आत्ता पहिल्यांदा तर हे समजून घ्या की निफ्टीने एका जो सपोर्ट होता त्या सपोर्टपर्यंत मोमेंटम दाखवला आहे डाऊन साईडला. आता याच्यामध्ये काय आहे की एक डाऊन साईड मोमेंटम पुलबॅक देखील आलेला आहे. फक्त चार्ट ओव्हरऑल समजून घ्या. आता ही एक स्पेस पेंडिंग आहे, ही एक काय इकडे स्पेस पेंडिंग आहे. परंतु जर आपण जर तर फिबोनाची लावला तर काय बघायला मिळते, ही जी 50%ची लेवल आहे जिला आपण गोल्डन लेवल देखील म्हणू शकतो. लक्षात ठेवा, ज्याला फिबोनाची माहीत नाही ते लक्षात ठेवा की फक्त हे 4 लेवल आहेत, 1 2 3 4 5 लेवल आहेत. ओके, ही जी लेवल आहे ही सेंटर पॉईंट आहे 0.5. या लेवलच्या वरती जर ब्रेकआउट देऊन या लेवलच्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत याचा क्लिअरली बुलिश असतो. याचा अर्थ असा नाही की इकडनं खाली येत नाही, खाली आलेलं तुम्हाला दिसतोय, परंतु सपोर्ट घेण्याचे चान्सेस असतात. बघा, एकदा इकडे येऊन सपोर्ट घेतला होता, परत एकदा ह्या 50%वर सपोर्ट घेतला होता, आता 50%ची लेवल ब्रेक झाली. त्याच्यामुळे आता ही जी मोमेंटम होती ही 50%पेक्षा खाली आलेली आहे. याचा अर्थ काय, या रेंजमध्ये जे पण पुट रायटर किंवा जे पण बुलिश लोक होते त्यांचा इकडे जवळपास 50%पेक्षा त्यांचा बुलिशनेस इकडे कमी झालेला आहे. म्हणजे या लेवलपासून काय झालं, सेलर लोक स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झालेले आहेत. आता हाय पॉसिबिलिटी आहे की आपल्याला या सपोर्टपर्यंत एकदा निफ्टी येताना दिसू शकतो. हाय पॉसिबिलिटी बोलतोय मी, समजतं तुम्हाला? तर त्याचा एक विचार नक्की करा. आणि इकडे जर बघितलं तर इकडे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर तुम्ही बघितली तर इकडे आपण म्हणू शकतो एक बी ग्रेड चॅनल इकडे तयार झाला आहे. बी ग्रेड आणि ए ग्रेड काय असतं ना, हे आपल्या प्राइज ॲक्शन सेटअपमध्ये व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. ओके, ज्यावेळेस ते लॉन्च होईल त्यावेळेस तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि आता तुम्ही जर नीट बघितलं तर इकडे एकदा रेजिस्टन्स घेतला, इकडे सपोर्ट घेतला, वरती गेला, 50% लेवलच्या वरती थोडा कन्सोल्टेशन झाला, परत खाली आला. आता काय बघायला मिळतं तुम्हाला की परत एकदा इकडे बुलिश मोमेंटम घेऊ शकतो का ह्या चॅनलचा, जर आपण तर्क लावला ह्या चॅनलच्या बेसिसवरती जर बघितलं तर घेऊ शकतो. परंतु ऑलरेडी जर बघितलं तर याचा ट्रेंड खूप स्ट्रॉंगली निगेटिव्ह होत चाललेला आहे. याचं जर बघितलं तर बुलिश मोमेंटम इतके छोटे छोटे होते, सेलिंग मोमेंटम याच्यामध्ये मोठे ॲग्रेसिव्हली बघायला मिळतं ते. त्याच्यामुळे स्ट्रॉंग बुलिश साईडला जर तुम्ही सोमवारसाठी विचार करत असाल तर तिकडे रिस्क फॅक्टर हाय आहे. तर रिस्क फॅक्टर जेव्हा हाय असतो तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, लॉट साईज हाफ करायची असते. ओके, फक्त ही ट्रेंड लाईन चॅनल पट्टी मी तुम्हाला समजण्यासाठी लावली होती. आता लक्षात काय ठेवायचं की आजचा जो इंट्राडे लो आहे त्याला मार्क करायचं आहे, जो की आहे 24,920. तुम्हाला माहिती आहे, आता थोडं जर राऊंड लेवल त्याच्या आसपास असेल तर आपल्याला राऊंड लेवल फॉलो करणं गरजेचं आहे. राऊंड लेवल अपसाईडला जर बघितलं तर 25,000ची एक टेक्निकल रेजिस्टन्स आहे आणि हा छोटासा आपल्याला नो ट्रेडिंग झोन मिळालेला आहे आपल्या सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी. ओके, आता तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर हा एक क्लिअर कट आपल्याला काय इकडे कप अँड हँडल पॅटर्न बघायला मिळतो. मग डाऊन साईड जर 24,900ची जर लेवल ब्रेक होतीये तर परत एक आपल्याला नेक्स्ट सेलिंग अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. त्याचमुळे तुम्हाला काय सांगतो की आत्ता जे मार्केट आहे त्याचा ट्रेंड जो आहे तो शार्प नेगेटिव्ह आहे, सेलिंग साईडला जास्त येण्याचे चान्सेस आहेत. आणि ही जी प्राइस ॲक्शन झाली आहे ही देखील आपल्याला थोडीशी इंट्राडेमध्ये बेरिश फ्लॅगम पोल पद्धतीने बघायला मिळते. फक्त रिस्क फॅक्टर काय आहे आता की ऑलरेडी जर बघितलं तुम्ही तर इकडनं एक सेलिंग प्रेशर आला होता, एक हेल्दी पुलबॅक घेतला, हेल्दी पुलबॅक नंतर परत लेवल ब्रेक केली, तिकडनं आज देखील 150 पॉईंटचा सेलिंग मोमेंटम आला आहे. आता जोपर्यंत हा स्विंग आजचा इंट्राडे लो, ओके, आजचा इंट्राडे लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार करायचा नाही. बरं, डायरेक्ट जर लेवल मोठी ब्रेक कॅन्डलने केली तरी देखील इग्नोर करायचे. व्ह्यू बनतो कसा समजून घ्या
की हा जर या लेवलपर्यंत कन्सोलिडेशन करून परत आला, छोटा एखादा सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर जर ब्रेक होत असेल तर एक चांगलं अपॉर्च्युनिटी बनते आपल्याला नेगेटिव्ह साईडची, पुट साईडची. तर त्याच्यासाठी लेवल काय ओपन होतं ते समजून घ्या. इकडे जर बघितलं तर 24,900 नंतर ही एक टेक्निकल रेजिस्टन्स आहे, सॉरी सपोर्ट आहे 24,840चा. म्हणजे जर ओव्हरऑल बघितलं तर एक 60 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम आहे. त्याच्यानंतर सरळ सरळ आपल्याला 24,800च्या आसपास एक सपोर्ट बघायला मिळतो, 24,788. आणखी एक लेवल इकडे बनतीये 24,720. तर या काही लेवल आहेत त्या डाऊन साईडला आपल्याला बघायला मिळतात. आता तुम्ही म्हणसान की सर तुम्ही तर बोलताय 24,500 येऊ शकते, मग ही काय? इंट्राडेमध्ये आपण इतकी मोठी मजल नाही मारू शकत, लक्षात घ्या. मी तुम्हाला 3 ते 4 दिवसापासून सांगतोय की मार्केट इकडनं देखील निगेटिव्ह झालं. हा देखील आपण व्ह्यू प्लॅन केला होता, हा देखील व्ह्यू बघितला होता. पण आपण तेव्हा पण डिस्कशन केलं होतं की 25,000 लेवल येणार आहे. परंतु 25,000 जर इथून येत आहे ना, आपण जर इंट्राडे ट्रेडिंग करतोय तर हे जे मोमेंटम येतात ना, ही पॉज घेतात, वरती जातात, हे जे व्हॉलेटिलिटी असते ही व्हॉलेटिलिटी हँडल करता येत नाही. किंवा पोझिशन इंट्राडेमध्ये असेल तर ती हेज करून नेक्स्ट डेला घेऊन जाणं बेटर असतं. नेकड पोझिशन कधी मूर्खपणाचं काम असतं. किती लोक मूर्खपणाचं काम करतात मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही एखादी पोझिशन घेतली आहे आणि सोडून दिली निवांत, बघता येईल उद्या काय होईल, बघता येईल परवा काय येईल, असं करत असाल तर आत्ताच थांबा. ते सुटेबल नाही, ते रूल्समध्ये बसत नाही. एक पुलबॅक नंतर परत. आता त्याच्यामुळे एक सोमवारच्या दिवशी ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला या काय लेवल बघायला मिळतात, ते या लेवल फॉलो करायचे. ते जास्त पुढचा विचार करायचा नाही आहे. तुम्ही म्हणसान की सर इतका मोठा मोमेंटम येणार तर पुढचा विचार नाही करायचा. तुम्ही एक ठरवा, तुम्ही इंट्राडे ट्रेडर आहात का, तुम्ही पोझिशनल ट्रेडर आहात का, तुम्ही स्विंग ट्रेडर आहात का, तुम्ही ऑप्शन सेलर आहात का, तुम्ही फ्युचर ट्रेडर आहात, हे तुम्हाला ठरवायचं आहे. आता हा जो मी ॲनालिसिस करतोय, हे जे डिस्कशन करतोय, हे ॲज अ इंट्राडे ट्रेडर म्हणून करतोय. तुम्ही जे, मी असं समजतो की तुम्ही इंट्राडे ट्रेडर आहात आणि तुम्हाला इंट्राडेमध्ये काय अपॉर्च्युनिटी येऊ शकते हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मी तुम्हाला 5 दिवस 6 दिवसाचा व्ह्यू डिस्कशन नाही करू शकत आहे, कारण की त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर हाय होते. आणि ते रिस्कला जर टॅकल करायचं असेल तर रिस्क टॅकल करण्यासाठी, म्हणजे रिस्कला जर मॅनेज करायचं त्याच्यासाठी आपल्याला हेजिंग करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असते. आता खूप साऱ्या मित्रांचे हे देखील मेसेज आहे की सर तुम्ही हेजिंगचं सांगा ना मग. परंतु जी ऑडियन्स आहे मित्रांनो, बघून घ्या की 100 पैकी जर 5 लोक हेजिंगला इंटरेस्टेड असाल किंवा 5 लोक जर हे करत असाल तर मग उरलेले 95 लोकांसाठी तो टॉपिक घेऊन येण्यात काय लॉजिक नाही आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही हेजिंग करता, हेजिंग म्हणजे काय की तुम्ही तुमच्या प्रॉफिटमधला काही भाग रिस्कमध्ये टाकताय. म्हणजे जे इंट्राडे ट्रेडर असतात ते हेजिंग करून व्यवस्थित प्रॉफिट नाही घेऊ शकत आहे. ओके, त्यांचं कॅपिटल कमी आहे ते लोक बोलते. तुमचं जर कॅपिटल खूप जास्त असेल, खूप चांगलं कॅपिटल असेल तुम्ही, तर ऑब्व्हियसली तुम्ही हेजिंग करून देखील करू शकता. तुम्ही मग ऑप्शन बाहेरऐवजी तुम्ही ऑप्शन सेलर बनवू शकता. परंतु मोस्ट ऑफ द लोकांचे 80-85% लोकांचं कॅपिटल तितकं नाही आहे. ओके, ही गोष्ट समजून घ्या, कारण की मी सगळ्या गोष्टी करून बघितलेल्या आहेत, मला त्याचे रिस्पॉन्स देखील बघायला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे ज्या पण आपण लेवल डिस्कशन करतोय ॲज अ इंट्राडे ट्रेडरच्या व्ह्यूने मी डिस्कशन करतोय. ओके, सो ती एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मी थोडा वेळ द्या, अजून आपल्याला थोडा वेळ दिला ना की मी नक्की ऑप्शन सेलर आणि हेजिंग, हे जे 2 लोक राहतात ते, हे जे 2 लोक आहेत जे ट्रेडिंग करतात, या 2 लोकांसाठी नक्की काही ना काही करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, सो थोडा वेळ द्या. थोडंसं वेळ मिळायला लागला ना मला. आता तुम्ही म्हणसान की सर तुम्हाला वेळ कधी मिळणार आहे, तर ठीक आहे, एक वेळ येते की त्यावेळेस आपण त्याबद्दल देखील गोष्टी डिस्कशन करणार आहोत. त्याच्यामुळे वेळ दिल्यानंतर कुठली गोष्ट काय की प्रोसेसनी गेलं पाहिजे. प्रोसेस फॉलो केलं की तुम्ही सक्सेसफुल होणार. प्रोसेस फॉलो केल्यावरती, जर तुम्ही प्रोसेस फॉलो नसेल करत, आज तुम्ही इंट्राडे ट्रेडर बनत असाल, उद्या तुम्ही पोझिशनल ट्रेडर बनत असाल किंवा परवा दिवशी तुम्ही ॲज अ सेलर ट्रेडिंग करत असाल, तर ते नाही. तुम्ही जर इंट्राडे ट्रेडरचा व्ह्यू आहे तुमचा, तुम्ही कंटिन्युअसली इंट्राडे ट्रेडिंगचाच विचार करायला पाहिजे. तुम्हाला माहिती तुमचं कॅपिटल बऱ्यापैकी आहे, तुम्ही ॲज अ सेलर काम करताय, तुम्ही मग ऑप्शन बाईंगचा विचारच नाही करायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक
गोष्टीला प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. तर आता माझ्या माइंडमध्ये क्लिअर आहे की मी जो ॲनालिसिस करतोय ॲज अ ऑप्शन बायरसाठी इंट्राडे ट्रेडिंगसाठी करतोय. तर जर मी इंट्राडे ट्रेडिंगसाठी ह्या मी प्रोसेसमध्ये आहे तर मी त्याच्यात परत दुसरं घालू शकत नाही, ॲज अ ऑप्शन सेलर नाही घालू शकत, कारण की मग जी ऑडियन्स असते ती विस्कटते. मग तुम्ही ॲज अ इंट्राडे ट्रेडर बघत असाल चांगली गोष्ट आहे, कारण की तुम्ही जर पोझिशनली ट्रेडिंग करत असाल, तुम्ही जर ऑप्शन सेलर असाल, हा ॲनालिसिस त्यांना देखील लागू होतो. असं नाही की तुम्ही हेजिंग करून ट्रेडिंग करता तर हा ॲनालिसिस नाही. ॲनालिसिस प्रत्येकाला सेम असतो, समजून घ्या. ओके, सॉरी. त्यामुळे नीट लेवल लक्षात ठेवा, प्राइस ॲक्शन लक्षात ठेवा. व्हिडिओ मोठा होणार आहे, मी आता व्हिडिओ किती मोठा होतो त्याचा विचार देखील करत नाही. ज्यांना खूप मोठा व्हिडिओ वाटतोय ते खूपच बिझी आहेत, खूपच म्हणजे खूपच बिझी आहे. त्यांना स्वतःच्या करिअरसाठी सुद्धा वेळ नसेल, ते बिंदास व्हिडिओ सोडून जाऊ शकतं. परंतु जे लोकांना बघायचं आहे मी त्यांच्यासाठी व्हिडिओ करतोय. ओके, एक पुलबॅक घेऊ द्या, छोटासा पुलबॅक घेऊन 24,900ची जर राऊंड लेवल आहे, ब्रेक झाली 24,840, 24,788 आणि 24,720 या लेवल तुम्ही फॉलो करू शकता. ओके, आणि जे लोक रेग्युलर बघतात त्यांना माहिती शुक्रवारचा व्हिडिओ मास्टर क्लास असतो, त्यामुळे वही आणि पेन नक्की घेऊन ठेवत जावा. ज्यांना शिकायची इच्छा आहे ना ते बघणार नक्की. चला, या लेवल तुम्ही मार्क करून ठेवल्या असतील आय होप. बुलिश साईडला जर बघाल तर इकडनं जर लेवल ब्रेक झाली तर मी बिलकुल इंटरेस्टेड नाही आहे, कारण की प्राइस ॲक्शन मला आलो. मी बिलकुल इंटरेस्टेड नाही म्हणजे याचा अर्थ काय असतो की प्राइस ॲक्शन तशा पद्धतीने चालत नाही. ओके, प्राइस ॲक्शन तशा पद्धतीने चालत नाही. तुम्ही जर लक्षात ठेवा की फक्त त्या लेवल ब्रेक करणं इम्पॉर्टंट नसतं, कशा पद्धतीत प्राइस ॲक्शन ब्रेक करून मोमेंटम दिलाय ते इम्पॉर्टंट असतं. ओके, तुम्ही ढाळाला चाललाय, ढाळाला आहेत तुम्ही, तुम्हाला खाली उतरायचं आहे. ओके, आता मी एक प्रोसेस सांगतो, उदाहरण सांगतो, हसायला येईन तुम्हाला, बिंदास हसा, काय हरकत नाही आहे, हसायला पण पाहिजे. तुम्ही एका ढाळाने खाली चाललाय, आता तुम्ही व्यवस्थित पायाने खाली गेले आणि पोचले, ती व्यवस्थित प्रोसेस आहे का तुम्ही पडले आणि घरंगळत खाली गेले? तुम्ही काय बोलसाल, सर खाली यायचं होतं, आम्ही आलो खाली, असं नाही चालत. आता जर ही लेवल इकडनं ब्रेक करून फसकन वरती गेली तर ही प्राइस ॲक्शनला फॉलो करते का नाही, याचा अर्थ तुम्ही घरंगळत वरती गेले ते. परंतु हीच जर लेवल तुम्ही प्रोसेसनी जर बघितले, प्राइस ॲक्शन करून गेले म्हणजे काय, याचा अर्थ तुम्ही पायाने खाली गेले ते. ओके, सो समजलं असेल तर अतिउत्तम आहे, नसेल समजलं असेल तर मग फक्त लेवल फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मग ओके, हरकत नाही. आय होप सगळ्यांना समजलं असेल, की इतकं सिम्पलमध्ये सांगतो मी की ते समजलं असणारच आहे. ओके, हे समजलं ना तुम्हाला की घरंगळत खाली जाणे, पडून धडून खाली पडणे आणि खाली पोचलं म्हणणे की मी खाली आलो, हे खाली आल्याचा अर्थ होत नाही, तुम्ही पडलायत. आणि व्यवस्थितरित्या फॉलो करून गोष्टी व्यवस्थित जिथे पाहिजे तिथे पाय देऊन व्यवस्थित खाली पोहोचलात अलगद, त्याला बोलतो तुम्ही खाली पोहोचले व्यवस्थितरित्या. याच्यातला डिफरंट आहे, दोन्ही पोहोचले ते, परंतु दोन्हीमध्ये डिफरंट आहे. सेम आहे. 25,000ची लेवल जर अशी ब्रेक झाली तर नाही, पॉसिबिलिटी कमी आहे याची. जर टप्पा खाऊन व्यवस्थित प्राइस ॲक्शन करून ब्रेक होते तर मग एक मोमेंटम आपल्याला बुलिश साईडला देखील बघायला मिळणार आहे. तर बुलिश साईडला काय बघायला मिळते, कुठल्या लेवल आहे इम्पॉर्टंट, 25,100ची. तर 100 पॉईंटची एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसरी लेवल आहे 25,200. आता या लेवल थोड्याशा मोठ्या आहेत, कारण की ज्यावेळेस मार्केट क्लिअर दिसतं ना की निगेटिव्हमध्ये आहे, निगेटिव्हमध्ये जातं, त्याच वेळेस मार्केट एक सरप्राईज मोमेंटम देत असतं आणि सरप्राईज मोमेंटम नेहमी मोठे असतात, लक्षात ठेवा. तर त्याचा नक्की विचार करू शकता. थोडंसं जर तुम्हाला रिस्क कमी करायची असेल तर थोड्या लेवल मी आणखी थोड्याशा सेफर साईड जर द्यायचं झालं तर या लेवल काही इकडे बनतात आहे, तर त्या लेवलचा विचार करू शकता. चला थोडं सेफर जाऊया. म्हणजे काय होतं की जे लोक एक्सपिरियन्स आहेत ते करतील प्लॅन, पण परंतु लोकांना एक्सपिरियन्स नाही आहे, थोडं ट्रॅप नको व्हायला तिकडे. ओके, तर इकडे जर बघितलं तर खाली आल्यानंतर इकडे जोपर्यंत डबल बॉटम क्रिएट होत नाही ना तोपर्यंत तर विचारच करायचा नाही बुलिशचा. हां, डबल बॉटम क्रिएट झाला किंवा या लेवलवरती येऊन इकडनं परत एक अशा पद्धतीने चॅनल क्रिएट केला आणि परत वरती जर गेला तर मग 25,000च्या वरती एक ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. 25,080, 25,138 आणि 25,200 या काही लेवल आहेत, याचा विचार तुम्ही बुलिश साईडला करू शकता. ओके, 25,000 आणि 24,900 100 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. आय होप
नो ट्रेडिंग झोनची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल आणि प्रोसेस लक्षात ठेवा. मी जी प्रोसेस पद्धत सांगितली तुम्हाला, खूप काही शिकण्यासारखं मी सांगत असतो. आय होप त्याचा तुम्ही फायदा घेत असाल. जाऊया बँक निफ्टीमध्ये. आता निफ्टी जे लोक ट्रेडिंग करतात निघून जाऊ नका. बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला एकदा दाखवतो. तो जो व्ह्यू होता तो आपण 15 मिनिटावरती मी तुम्हाला डिस्कशन करत होतो, परंतु 5 मिनिटावरती बघा चार्ट असा दिसतोय. त्याच्यामुळे एकदा तरी या लेवलवरती एक सपोर्ट घेऊ द्या. ओके, आत्ता जो व्ह्यू होता तो 15 मिनिटावरती मी बुलिश साईडला डिस्कशन केला, परंतु बघा 5 मिनिटावरती अशा पद्धतीने जर काही प्राइस ॲक्शन असेल तर डबल बॉटम क्रिएट होऊ द्या. बेसिकली सांगायचं हेच आहे की त्याच्यानंतरच काही बुलिश मोमेंटमची अपेक्षा ठेवा. बँक निफ्टी गॅप डाऊन, सरळ सरळ खाली मोमेंटम. मला नाही वाटत इतकं चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला बघायला मिळाली असेल, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली का तुम्ही, इकडे बघा इनसाइड कॅन्डल इकडे तयार झाली होती बँक निफ्टीमध्ये. सुपर इनसाइड कॅन्डल होती, डाऊन साईडला आला आणि त्याच्यानंतर डाऊन साईड मोमेंटम दिला. आता लक्षात घ्या की जो आपला सेटअप ट्रेडिंगचा कोर्स येणार आहे त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शनच रिलेटेड सगळे सेटअप कसे होतात ते डिस्कशन केलेलं आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर काही तिकडे स्ट्रॅटेजी देखील दिलेल्या आहेत, ज्या स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप चांगलं काम करतात. ते त्याच्यामध्ये इनसाइड कॅन्डल देखील सेटअप मी ॲड केलेला आहे, तर तुम्हाला माहिती असू द्या. ओके, किती चांगली इनसाइड कॅन्डल सेटअप होता, डाऊन साईड मोमेंटम. जर कोणी याच्यामध्ये प्लॅन केला असेल व्हेरी गुड आहे, नसेल जमला हरकत नाही. सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह करतोय आणि 15 मिनिटाचा टाइम फ्रेम परत जातो. गेले 2 ते 3 ट्रेडिंग सेशन मी तुम्हाला काय सांगत होतो की बँक निफ्टी जर बघितलं तर ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशन करतोय. ज्यावेळेस वरती खाली वरती खाली वरती खाली ज्यावेळेस इकडे आला त्यावेळेस मी सांगितलं होतं आता हा गॅप डाऊन नंतर परत लेवल ब्रेक झाली, म्हणजे ह्या सपोर्टवरती तो आलाय. आणि प्राइस ॲक्शन जर बघितली तर हा देखील एक बेरिश फ्लॅग अँड पोल क्रिएट करतोय, म्हणजे थोडासा नेगेटिव्ह आपल्याला क्लिअरली बघायला मिळतोय. तर लक्षात काय ठेवायचं की आजचा इंट्राडे लो ओके 5 मिनिटावर जाऊया. सपोर्ट लेवलवरती आलाय तर याचा अर्थ बुलिश जरी झाला तरी आपल्याला एक छोटी मोठी रिस्क आपण बुलिश साईडला देखील प्लॅन करू शकतो. परंतु हा जो स्विंग क्रिएट झालाय ना हा खूप विचित्र पद्धतीने झालाय. ठीक आहे, हरकत नाहीये, विचित्र पद्धतीने झालाय तर आपण त्याला रिस्कमध्ये मॅनेज करूया. पहिलं तर आपण सेलिंग साईडच्या लेवल काय बनतात ते सगळ्यात आधीवर लक्षात घेऊया. आता इकडे गॅप तुम्हाला पेंडिंग दिसतोय, तर सरळ आपण त्या गॅपला मार्क करतोय. त्याच्यानंतर सेकंड लेवल जर बघितली तर सरळ हा एक ब्रेकआउट लेवल होती, त्या ब्रेकआउट लेवलला मार्क करतोय आपण. थर्ड लेवल हा सपोर्ट आहे. तर या इकडे आणि काय प्राइस ॲक्शन बनली ही तुम्हाला डिस्कशन करून आपण लेवल डाऊन साईडला काय म्हणतात ते बघूया. पहिली गोष्ट तो वरतून मार्केट कसं आले ते समजून घ्या. नेगेटिव्ह मोमेंटम या लेवलवरती पॉज घेतलाय. आता 56,200 आजचा इंट्राडे लो आहे. हा लो ब्रेक होते तर हा सेलिंग साईडला मूव्ह करताना दिसेल. मग सेलिंग साईडला काय लेवल बनतात ते 56,026 56,026 फर्स्ट लेवल, 55,916 आणि 55,796 55,800 कन्सिडर करू शकता. या लेवल ओपन होतं ते या लेवलचा विचार करू शकता. बुलिश साईड इंटरेस्टिंग आहे. जर बुलिश साईडला जर बँक निफ्टी ब्रेक करतोय तर ॲग्रेसिव्ह व्ह्यू देखील ठेवू शकता, कारण की मग तो एका बुलिश झोनमध्ये जाऊ शकतो. ओके, सो त्याच्यामुळे दोन्ही साईडला इम्पॉर्टंट लेवल आहेत, त्या लेवल फॉलो केला तर आधीच उत्तम आहे मार्केटने. ऑलरेडी या लेवलती बऱ्यापैकी चांगलं कन्सोलेशन आहे. एकदा अपसाईडला ब्रेकआउट देखील देण्याचा प्रयत्न केला होता. ओके, लक्षात काय ठेवायचं, इकडे कन्सोलेशन आहे त्याच्यामुळे जर लेवल इकडनं येऊन ब्रेक झाली तरी आपलं एक चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग 56,533 फर्स्ट लेवल आहे. 56,430चा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स ब्रेक करू द्या. मग ही जे फर्स्ट रेजिस्टन्स आहे 56,533, 56,627 आणि 56,700
या ज्या लेवल आहेत या बुलिश साईडला ओपन होतील. तर लेवल मार्क करून ठेवा. नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा आहे, 56,430 ते 56,200, 230 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. क्लिअरली आपल्याला इकडे काही वेगळं बघायची गरज नाही. इकडे बँक निफ्टी सांगतो की मी इकडे साईडवेज आहे आणि या लेवलवरती कॉल रायटर पुट रायटर फाईट क्लिअरली बघायला मिळते. त्या फाईटमध्ये आपल्याला गुंतायचं नाही. फक्त ज्या साईडला जे जिंकतील, कॉल रायटर जिंकले तर डाऊन साईडला निघूया, पुट रायटर जिंकले तर बुलिशला जाऊया. सिम्पल व्ह्यू ठेवा आणि मार्केटला बघताना एकदम सिम्पल वेने बघा. खूप हे इंडिकेटर काय, ही न्यूज काय, ह्याचा रिझल्ट आलाय, हा काय सांगतोय, सोम्या काय सांगतोय, गोम्या काय सांगतोय. ओके, आता ज्यांचं नाव सोमनाथ आहे त्यांनी काही राग मानू नका, हे एक म्हण आहे फक्त. ओके, तर या सगळ्या गोष्टी विचार करण्याची गरज नाही आहे. फोकस फक्त तुम्ही जे अभ्यास केला आहे त्यावरती ठेवा. प्रोसेस जर तुम्ही हा व्ह्यू डिस्कशन केलं आहे, ह्या व्ह्यू पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे, लेवल मार्क केल्यात, तुमच्या ॲनालिसिसला धरून जर मार्केटने ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट केलं आहे तर तुम्ही त्या लेवलवरती तुमचा व्ह्यू प्लॅन करू शकता. मार्केट जर नाही आपल्या फेवरमध्ये गेलं किंवा मार्केटने नाही आपल्या लेवल फॉलो केल्या, आपल्याकडे बेस्ट ऑप्शन आहे आपले इंट्राडे रिस्क, आपला एसएल तो देऊन मार्केटमधनं बाजूला व्हायचं. इतकी सिम्पल साधी प्रोसेस आहे. ही प्रोसेस जर तुम्हाला छान जमली तर तुम्ही मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी टिकणार आहे. आणि जो व्यक्ती मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी टिकतो तो मार्केटमधनं प्रॉफिट देखील घेतो, इतरांना देखील चांगलं नॉलेज देतो. ओके, सो त्याचा नक्की तुम्ही प्रोसेसला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ओके, बँक निफ्टीचे लेवल आय थिंक समजले असतील तुम्हाला. घ्या, सेन्सेक्सने तर फारच राडा घातला आहे. सिम्पल होतं सेन्सेक्सचं ॲनालिसिस, कारण की मल्टिपल टाईम इकडे ट्रिपल टॉप क्रिएट केला होता. मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की थोडे इकडे नेगेटिव्ह बेरिश प्राईज ॲक्शन देखील आहे. लेवल मस्तपैकी ब्रेक केली, खाली आला, अपेक्षापेक्षा जास्त मोमेंटम देऊन गेला. अजून काय करायला पाहिजे ना मार्केटने. याच्यात थोडंसं इंटरेस्टिंग प्राईज ॲक्शन बनते. इकडे जर बघितलं तुम्ही तर इकडे या पद्धतीने चॅनल क्रिएट झालेला आहे. क्लिअरली आपल्याला हा बेरिश फ्लॅग अँड पोल पॅटर्न बघायला मिळतोय. आता ॲग्रेसिव्ह जाऊ शकतो आपण, परंतु इतके काही ॲग्रेसिव्हची गरज नाही आहे. त्याच्यामागचं कारण देखील सांगतो की सर का ॲग्रेसिव्ह नाही जाऊ शकत आपण. इकडे चॅनल इकडे तुम्हाला बघायला मिळते. या लेवलपासून इकडनं एक सेलिंग आली आहे, छोटासा चॅनल क्रिएट केलं आहे. आणखी थोडं कन्सोलेशन करून जर लेवल इकडनं ब्रेक झालं तर आपण करू शकतो. परंतु इतक्यासाठी का मोठा रिस्क घ्यायची इतकी 70-80 पॉईंटसाठी. त्याच्यामुळे क्लिअर आपल्याला 81,600 ही जी सपोर्ट लेवल आहे, राऊंड लेवल आहे, आजचा इंट्राडे लो आहे, ही लेवल मार्क करणं गरजेचं आहे. बुलिश साईडला हा स्विंग आहे, हा स्विंग मार्क करणं गरजेचं आहे आणि क्लिअरली आपला हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे. तर पहिले आपण लेवल मार्क करून ठेवा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. फक्त तुमचा विचार करत असतो मी, कसं सोपं जाईल, कसं पटकन लक्षात येईल. ओके, डाऊन साईड मोमेंटम, पॉज, कंटिन्युएशन कुठून होण्याची शक्यता आहे 81,600. 81,600 ब्रेक होती. काय व्ह्यू ॲक्टिवेट होतोय 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. बऱ्यापैकी व्ह्यू ॲक्टिव्ह होतोय. ही एक लेवल इकडे आपल्याला ॲक्टिव्ह होताना दिसते. एक सेकंड फक्त. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर आणखी एक लेवल आहे जी की या लेवलवरती बघायला मिळते आणि थर्ड लेवल देखील आपण मार्क करूया. थोडंसं छोटे लेवल आहे. एक मोमेंटम नंतर थोडंसं मार्केट येताना थोडंसं कठीण जाऊ शकतं सेलिंग साईडला. 81,600ची लेवल ब्रेक होते. 81,427, 81,204 आणि 80,995. तर या लेवल तुमच्या समोर आहेत. याला मार्क केलं तर जास्त फायद्याचं ठरेल आणि सोपं जाईल तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. बुलिश साईडला जर बघितलं तर क्लिअरली हा एक इकडेच रेजिस्टन्स बघायला मिळाला आहे. सेकंड जर बघितलं तर हा एक क्लोजिंग होती, कालची क्लोजिंग. आणि आज जर बघितलं तर इकडे एक मल्टिपल स्विंग क्रिएट झाले होते. त्याचा लेवल आपण एक कन्सिडर करू शकतो. ओके, तर बुलिश साईडला जाताना फक्त लक्षात काय ठेवायचं, येऊ द्या, खाली टप्पा खाऊ द्या, डबल बॉटम क्रिएट करू द्या. वरती गेला तर एकदा पुलबॅक घेऊन मग वरती ब्रेक होत असेल तर विचार करा. वरती गेला, खाली आला, पुलबॅक घेतला, या स्विंगला ब्रेक करत असेल तर तुम्ही इकडनं विचार करू शकता.
परंतु एक तरी पुलबॅक पाहिजे खालच्या साईडला म्हणजे सेलिंग साईडला, आणि त्याच्यानंतर रिकव्हरी केली पाहिजे, तरच बुलिशचा काही अपॉर्च्युनिटी बनेल, अन्यथा हा ट्रॅपच करणार आहे. मग बुलिश साईडला वांदे करून ठेवला. ओके, 81,876 ही लेवल मार्क करून ठेवा. खाली आला, टप्पा खाल्ला, वरती गेला, थोडं कन्सल्टेशन केलं, थोडीशी बेरीशी प्राइस ॲक्शन करून परत वरती निघायला लागला, तर मग थोडंसं बिल्डअप होती ना, प्राइस बिल्डअप होती. प्राइस बिल्डअप झाल्यावरती मग ही लेवल जर ब्रेक होती तर मग 82,100, 82,257, 82,426 या काही लेवल ओपन होतं ते याचा विचार करू शकता. आता रिस्क फॅक्टर जर इकडे बघा तर थोडी रिस्क आहे, त्याच्यामुळे जर कोणाला रिस्क कमी करायचं असेल तर लॉट साईज अर्धी करू शकता. लॉट साईज अर्धी इन द सेन्स की जर तुम्ही 10 लॉट घेत असाल तर तुम्ही 6 लॉटवरती 5 लॉटवरती अशा पद्धतीने काम करू शकता. ओके, सो नक्की याचा विचार करू शकता. नक्कीच व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितलेला असणार आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर मला आवर्जून कमेंट करा प्रोसेस आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. ओके, कारण की तुम्हाला जितक्या वेळा हा शब्द ऐकायला मिळाला आहे प्रोसेस, तो शब्द मला नाही वाटत परत तुम्ही पहिल्यांदा याच्या आधी इतक्या वेळा ऐकला असेल व्हेरी गुड आहे. नसेल ऐकला तर प्रोसेस ह्या शब्दावरती फोकस ठेवा. प्रोसेस हा शब्द का मी तुम्हाला यूज करायला लावला आहे, कारण की जर तुम्ही कुठलीही गोष्ट करत असाल आणि ती गोष्ट करताना लाईफमध्ये चढ उतार येतात, परंतु जर तुमचं फोकस हे तुमचं फोकस आहे तर, आणि हे चढ उतार आहे तुमचं गोल जर हे असेल तर फक्त ह्या गोलकडे फोकस ठेवा. याला बोलतात प्रोसेस. आणि इकडे जे चढ उतार येतात ना त्याला टॅकल करत जायचं असतं. हे जी सगळी गोष्ट आहे त्याला बोलतो आपण प्रोसेस फॉलो करणं. त्याच्यामुळे आज प्रॉफिट, उद्या लॉस, परवा दिवशी वेगळं काहीतरी संकट, अशा संकटातनं जर तुम्हाला मार्केटमधनं मार्ग काढायचा असेल तर त्याला एकच गोष्ट पॉसिबल आहे, प्रोसेस फॉलो करणे. आय होप तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला जितकं मला व्यवस्थितरित्या सांगतं तर तितकं मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये देखील फायदा होईल. ॲज अ ह्युमन म्हणून, ॲज अ माणूस म्हणून देखील तुम्हाला माझ्याकडनं 1% जरी तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होत असेल, फायदा होत असेल तर चांगलं वाटणार आहे मला. ओके, आय होप तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल. नक्की कमेंट करून मला सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. एक सबस्क्राईब, एक लाईक आणि एक कमेंट वाट बघतो मी तुमची. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.